श्री स्वामी समर्थ. मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावं, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो ही स्वामीचरणी प्रार्थना. तर आज आहे ना शनीचा सप्ताहाचा सांगता आहे. तर आज मिरवणूक वगैरे निघणार आहे. तर कशा प्रकारे आमच्या गावात सजावट केलेली आहे ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर चला आता गावात रांगोळी आणि सडा कसा टाकला आहे ते तुम्हाला मी दाखवते. मला आज प्रत्येकाच्या दारातोंडी रांगोळी दिसेल. आता मी पण बऱ्यापैकी काढली आहे कारण ओलं आहे खूप, त्यामुळं ही माझी रांगोळी. प्रत्येकाने रांगोळ्या काढलेल्या आहे, गुढी उभारलेली आहे, अजून काही जण उभारत आहे, बघू शकता तुम्ही. एक आमच्या इथे ना हा एक सणच साजरा केला जातो, तर आपणही उभारलेली आहे, बघू शकता. मी घरी शिवलेली गुढी आहे. तर चला नेक्स्ट मिरवणूक आल्यानंतर तुम्हाला मी व्हिडिओ दाखवते. तर आता तयारी झालेली आहे, खाली बघायला जाणार आहोत आपण, पण मी तुम्हाला आता आहे ना वरतून दाखवते. आवाज येत असेल तुम्हाला. तर इथं बघू शकतो मिरवणूक निघालेली आहे. तर पूर्ण गावाला फेरा मारून ही मिरवणूक काढली जाते आणि 5 ते 10 DJ असतात. जर भाविक म्हटले तर विचारूच नका, कारण ते मोजण्या इतपतही नसतात, खूप भाविक असतात. तर यावर्षी ना पावसाने जरासा गोंधळच केला होता, कारण जसं सप्ताह उभा राहिला तसा पाऊसच चालू होता. तर आमच्यासाठी ना एक दिवाळी सणापेक्षाही हा सण खूप मोठा साजरा केला जातो. तर बघू शकता वरतून तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. तर बघा DJ आणि स्त्रिया, पुरुष, मुलं सर्वजण म्हणजे ना बेधुंद होऊन इथं ज्या शनिराजे आहे त्यांच्या जी गर्जना आहे त्याच्या याच्यात एकदम धुंद होऊन नाचताना तुम्हाला दिसत असेल. तर बघा गुलालही इथं उधळलेला जातो आणि खूप अशा दुकानं वगैरे आलेल्या असतात. तर हा सप्ताह नसून आमच्यासाठी एक गावची यात्राच असते आणि याच्यानंतर आहे ना पाऊस पडतो आणि शेतीचे कामं चालू होतं. त्यामुळे ना खूप पाऊस झाला तरीही आमच्याकडे जी म्हणजे पेरणीचे काम आहे ना, जोपर्यंत सप्ताह होत नाही आणि जोपर्यंत प्रसादाचा जो कार्यक्रम आहे तो पार पडत नाही, तोपर्यंत कोणीही शेतीच्या कामाला सुरुवात करत नाही. आणि खरंच आमचे शनी महाराज आम्हाला भरभरून देतात, त्यामुळं त्यांच्या कार्यासाठी कोणीही कधीच माघार इथं घेत नाही. तर बघा खूप असे तुम्हाला इथं दिसत असतील भाविक. तर आता एवढे तरी मी काही शूट करू शकलेच नाही आणि पाऊस असतानाही एवढे लोक इथं तुम्हाला दिसत असेल आणि हरिपाठालाही तेवढेच लोक असतात. आणि खरंच हा सप्ताह पाहण्यासारखाच असतो आणि खूप छान वाटतं आम्हाला. तर असं वाटतं की हा सप्ताह संपूच नाही, इतकं प्रसन्न असं गावामध्ये वातावरण असतं. लाईटिंग वगैरे रोज येणाऱ्या जाणाऱ्यांची वर्दळ चालू असते. तर बघा आता इथं घोडा वगैरे तुम्हाला दिसत असेल आणि आता इथं मिरवणूक आहे. तर शेवट म्हणजे आता जवळजवळ आलेली आहे मंदिराच्या, तर त्यामुळे इथे स्त्रिया आता तुम्हाला नाचताना दिसत असतील. तर आमच्याकडे ना कोणी म्हणजे शक्यतो लग्न वगैरे असतील किंवा काही असेल तर थोड्याफार स्त्रिया नसतात, पण हाच एक सप्ताह आहे आमच्या इकडं की तिथं स्त्रिया आहे ना प्रत्येक म्हणजे आपोआपच पाय हलायला लागतात. असा हा इथं त्या जयघोषामध्ये किंवा नामस्मरणामध्ये इतकं मग्न झालेले असतात. तर बघा आता स्त्रिया
म्हणजे आता आहे ना मिरवणूक झाली होती आणि पावसाचं वातावरण होतं, त्याच्यामुळं प्रसाद सर्वांना भेटावे यासाठी ना आता DJ बंद करण्यात आला होता आणि आता कीर्तनासाठी आम्ही चाललेलो होतो. तर कीर्तनही तुम्हाला किती भाविक आहे ते मी दाखवण्याचा प्रयत्न करेल आणि तुमच्या गावाकडे असे सप्ताह असतो का तेही मला कमेंट करून सांगा. तर बघा तुम्हाला वातावरण आता थोडं म्हणजे चालू झालं होतं पावसाचं, तर त्याच्यामुळं कार्यक्रम तरी 1:30-2 वाजला होता आणि कार्यक्रम झाल्यानंतर पाऊस म्हणजे संध्याकाळी आला, सकाळी काही आला नाही. तर बघा इथं छान अशी आहे ना जी पूजा आहे ती प्रत्येक जे पुरुष आहे ते येऊन करतात. स्त्रिया आमच्या इथं शनी मंदिरात जात नाही. आता काही तुम्ही म्हणत असाल की स्त्रियांना का बरं, तर आमच्याकडं नाही जात, काही ठिकाणी जातात. तर आमच्या शनिदेवाला स्त्रिया काय जात नाही. आणि इथं मस्त आहे ना डोली वगैरे आहे, तिथं पादुका तुम्हाला दिसत असतील. आणि इथं बघा होम चालू असतो, त्यामध्ये ज्याला नारळ व्हायचं असेल तर ते वाहू शकतं, फोडायचं असेल तर फोडू शकतो. आणि शेजारी तुम्हाला मी मंदिरं आधीच दाखवलेली आहे कोणकोणत्या देवांचे आहे ते. तर बघा खूप छान अशी यात्रा भरली होती आणि खूप असे जे यात्रेत खेळण्या वगैरे जे आहे ते आलेल्या होत्या. तर यात्रेसारखेच आमच्या इथं ही गर्दी असते. आणि बघा आता इथे ना कीर्तनाचा कार्यक्रम चालू झालेला आहे. वैकुंठवासी हरिभक्तीपरायण प्रकाश महाराज पोटे यांच्या कृपा आशीर्वादानं ज्ञानेश्वर महाराज पोटे अमोल महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय थाटामाटामध्ये हा भव्य दिव्य स्वरूपाचा नाम यज्ञ या कार्यक्रमाच्या निमित्ताने पत्रिकेवरती वर्ष 25वे आणि 25व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना माननीय श्री मारुतरावजी पवार माजी आमदार येवला, त्याचबरोबर ज्यांची कथा आहे काय कथाकार वाल्मिक महाराज, त्याचबरोबर या कार्यक्रमाकरता उपस्थित अमोल महाराज आहे, शेडी महाराज आहे, दिलीप महाराज आहे, मृदंगमणी महाराज आहे, सगळेच महाराज आहेत. उपस्थितापैकी सर्व महाराज मंडळीच्या साक्षीनं हा उत्सव या ठिकाणी होतोय. आणि या उत्सवामध्ये वारकरी संप्रदायाच्या वतीनं समस्त ग्रामस्थ मंडळी, सप्ताह समिती संयोजक मंडळीच्या द्वारा ही कीर्तनाची सेवा माझ्या वाट्याला मला आपल्या यांनी फोन केला कैलास भाऊनी. काशीनाथ पवार, गोरख छबू पवार, बाळू छबू पवार, मनोहर वामन पवार, नारायण वामन पवार, दिलीप वामन पवार, बाळासाहेब भिका पवार, भाऊसाहेब शिवाजी पवार, एकनाथ कुंजाबा पवार, बापू वामन पवार, गणेश देवमन पवार, भाऊसाहेब किसन पवार, शांताराम भागवत पवार, जनार्दन किसन पवार, प्रकाश भागवत पवार, रामदास भागवत पवार, बबन भागवत पवार, सोपान रामभाऊ पवार, बाजीराव रामभाऊ पवार, संपत रामभाऊ पवार यांच्याशी संपर्क साधायचा आहे आणि आपलं नाव ग्रुपमध्ये ज्यांना सदस्य करायचंय त्यांनी कौतिक खोटवाईकर असतील, राजेंद्र भाऊ गायकवाड असतील, अरुण वामन गायकवाड असतील, बाबासाहेब भाऊ गायकवाड असतील, अमोलदादा तळेकर असतील, अविनाश भाऊ पवार असतील. याच वस्तूची किंमत फक्त 30 रुपये 30 रुपये 30 रुपये काय बी घ्या 30 रुपये या अक्का या मावशी या काय बी घ्या 30 रुपये 30 रुपये 30 रुपये या माऊली सेल कडे या कोणती वस्तू घ्या फक्त 30 रुपये या सेल कडे या लक्ष्मी धमाका सेल लक्ष्मी धमाका सेल त्याच्या माळा घ्या 30 रुपये. तर कार्यक्रम संपलेला आहे आणि आता आपण घरी निघालेलो आहोत. तर बघू शकतो